तर मग फायनली नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामीवारच पूर्ण करून मागच्या व्हिडिओला दिलेल्या प्रचंड प्रेमाबद्दल खूप 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 थँक्यू. खूप सारे कमेंट्स एवढे होते, म्हणजे मी एक्सपेक्टच केलं नव्हतं एवढं काही असं हे होईल. आणि खूप जणींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ह्यामध्ये 1-2-3 गोष्टी मला सांगायच्या आहेत की काही म्हणजे तन्वी आणि मी जेव्हा तन्वी लहान होती, जवळजवळ 10 वर्षांची, तेव्हा माझा साखरपुडा झाला होता सचिनसोबत. आणि साखरपुडा तिने मला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि आली होती. आणि आम्ही खुर्चीवरती बसलो होतो, ते लोक आलेले तेव्हा. आणि अशी साईडला माझ्या साडीजवळ अशी म्हणजे धरून उभं राहिली होती. त्याच्यानंतर ती तेव्हा लहानच, म्हणजे आरोपेक्षा पण लहान होती जेव्हा आमचा साखरपुडा झालेला. पण तेव्हा पहिलं अफेक्शन तिनं लावलं आणि त्याच्यामुळे आपोआपच मी सुद्धा त्या पद्धतीनं तिच्यासोबत राहिली. टाळी कधी एका हाताने वाजत नाही. नेहमी मामी भाचीचं रिलेशन थोडंसं कडवट राहिलेलं बघितले काही जणांमध्ये, जसं मी कमेंट्समध्ये बघितलं. तर दोन्हीकडून ना ते प्रेम आलं पाहिजे. एकटाच माणूस चांगलं वागते आणि समोरचं वागत नाही तर त्याला काहीच अर्थ नाही. कारण ते कसं होतं शेवटी की एका पॉईंटला गेल्यानंतर ते कट ऑफ होतं. आता असं नाही की मी लग्न करूनंतर सगळेच रिलेशनशिप चांगले होते सगळंच, पण स्टार्टिंगला अरेंज मॅरेजमध्ये थोडासा प्रॉब्लेम हा होतोच, म्हणजे स्वभाव नाही कळत. पण जेव्हा आपण थोडा वेळ देतो ना नात्यांना, तर हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातात. आणि काही गोष्टीमध्ये आपण बॅकफूटला गेलं पाहिजेत, काही गोष्टीमध्ये आपली मतं आपण ठाम मांडली पाहिजेत. आणि समोरचा जर तेवढा मॅच्युअर असेल तर त्यांना ते गोष्टी कळतात. बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित होतं. आता जवळजवळ 11 वर्ष होत आली. आणि तन्वी पण स्वभावाने खूप म्हणजे काय म्हणतो शांत आहे. तिला असं काय म्हणतं, तिला कुठलीही गोष्ट अशी मागणार नाही की हे द्या ते द्या म्हणून. आणि तिला आयफोनचा क्रेज होतो खूप आधीपासून, पण तिनं कधी भटली नव्हती. आणि तिच्याकडे जो फोन होता, आता युती पण जुना फोन होता आणि ती कधीच नवीन फोन तिला आम्ही दिला नव्हता. पण ह्या बड्डेला म्हटलं की कधी एखाद्याला, म्हणजे माझा स्वभाव असा आहे की माझ्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये कोणी असू दे, तर जेव्हा मी एखादी गोष्ट त्यांना देते, त्यांना जे आवडीचे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जे हसू असतं, जे समाधान असतं, ते बघून मला खूप मस्त वाटतं. त्यामुळे मी हे करत राहते. म्हणजे कोणीही असू दे फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये, की भेटायला गेलं किंवा काय गेलं तर त्यांना आवडणारी वस्तू घेऊन जायची, जी मला म्हणजे ते अफोर्ड झाली पाहिजे असं घेऊन जायची. आणि मग ते जे म्हणजे एखाद्याला खावंसं जरी वाटतं, माझ्याची एखादी डिश जरी आवडत असेल आणि त्याच्यानंतरचे एक्सप्रेशन असताना काम आहे, खूप समाधान वाटतं मला त्या गोष्टी केल्यानंतर. त्यामुळे मी हे करत राहते. आणि नेल बघून तुम्ही आजच्या ब्लॉगवरती आलात हे मला माहिती आहे, पण त्याच्या आधी स्किन केअरबद्दल काहीतरी सांगणं हे खूप गरजेचं आहे. बघणार आहात, सरप्राईज आहेच तुम्हाला. रिसेंटली माझ्या मैत्रिणीशी माझं बोलणं झालं आणि तिला थायरॉइड डिटेक्ट झाला. पण त्याआधी तिचं असं सुरू होतं की तिला वजन वाढत होतं. आणि आपण सुरू होतं की मग का वजन वाढते, मग डाएट घेणं, मी जसं घेते डाएट वगैरे तर घेणं, हे करणं तिचं सुरू होतं. आणि तिला ते कमीच होत नव्हतं. पण शेवट डॉक्टरांशी जिनं कन्सल्ट केलं तेव्हा समजलं की थायरॉइड डिटेक्ट आहे आणि त्याच्यावरती प्रॉपर कन्सल्टेशन करून प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. तसंच आपल्या स्किनच्या बाबतीत होतं. आपण काय करतो, आपल्याला इथे जे पिंपल्स येतात ते वेगळ्या करण्यासाठी असतात. ते जर आपल्या हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल तर त्याच्यामध्ये गालावरती येतात, ते काहीतरी प्रॉब्लेमॅटिक असतं. तर इथे येतात ते म्हणजे काही जण पोटाशी निगडीत असतं, म्हणजे पोट खराब असेल, फुफ्फुसं, हे सगळ्या म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती डिपेंड आहे. तुमच्या चेहऱ्यावरती कुठे पिंपल्स येतो त्यावरती तुम्ही हवं तर नाही गुगल पण करू शकता. तर इथे येणारे आपले हॉर्मोनल ॲक्ने जे असतात, तर त्याच्यासाठी तुम्ही जर चांगल्या डॉक्टरांशी कन्सल्ट केलं तर तुम्हाला चांगले उपाय होऊ शकतात. पण कुठे तुम्ही जेव्हा डर्मॅटॉलॉजिस्टकडे जातात, गेल्यानंतर तुम्हाला रांग लागते, तुम्हाला पैसे द्यावे लागतात, त्यासोबतच तुम्हाला पायपीटही करावी लागते, तुम्हाला वेळही काढावा लागतो. पण तेच जर एका ॲपमध्ये तुम्हाला भेटलं तर मी नेहमीच सांगते क्युअर स्किन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलं ना, क्युअर स्किन ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि कमेंटमध्ये सुद्धा पिन करून देईन. तर ते ॲप डाउनलोड केल्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्ही तुमच्या भाषेत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकता. डॉक्टरांशी चॅट तिथे फ्रीमध्ये आहेत, डाएट टिप्स फ्रीमध्ये आहेत. ज्या डॉक्टरांशी तुम्ही कन्सल्ट करता, तुम्ही डॉक्टरांना तुमच्या प्रॉब्लेम्स सांगता, तेव्हा डॉक्टरसुद्धा तिकडून प्रश्न विचारतात की हे तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत का. AI थ्रू तुमचं जेव्हा फेस अनालिसिस केलं जातं तेव्हा फक्त AI थ्रू केलेलं आहे म्हणूनच नाही, तर प्रत्येक गोष्टीचे कारणं सांगतात की हे तुम्हाला का झालेलं असेल किंवा याच्यावरती तुम्ही काय केलं पाहिजे. डाएट टिप्स दररोजच्या दररोज तुम्हाला ॲपमध्ये मिळाले जातात. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमचा मंथली फॉलोअप घेतला जातो. चेकअप्स जे असतात ना, ते मंथली तुम्हाला मेसेजेस जे असतात ते तुम्हाला येतात फॉलोअपसाठीचे, तर तुम्ही तेही करू शकता. तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही ॲपमध्ये जाऊन परत त्यांना मेसेज करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहेत. फक्त एकच गोष्ट, जी किटची फी असते तीही 1500ची आहे आणि तीही तुम्हाला हाऊस क्वीन 100 हा कोड यूज केला तर तुम्हाला तीही 100 रुपीचा डिस्काउंट मिळून जाईल. मी प्रोडक्ट जेव्हापासून वापरते तेव्हापासूनचा नाही आत्ताचा फरक तुम्ही बघू शकता.
कुठलीही गोष्ट करताना त्या गोष्टीची कारणं काय आहेत हे शोधल्याशिवाय तुम्हाला त्याच्यावरती ट्रीटमेंट करता येत नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टी तुम्ही जेव्हा करता स्किनच्या बाबतीत किंवा हेल्थच्या बाबतीत तर त्या एक्सपर्टशी बोललं पाहिजे. आणि हेच डर्माटॉलॉजिस्ट एक्सपर्ट तुम्हाला क्युअर स्किनमध्ये मिळतात. तुम्हाला स्किन क्लिअर व्हावी अशी वाटत असेल आणि नेहमीच ती व्यवस्थित राहावी अशी वाटत असेल तर डाएट टिप्ससुद्धा फॉलो केल्या पाहिजेत. तर मी सुद्धा जेव्हा काहीतरी इकडचं तिकडचं खाते त्याचं रिफ्लेक्शन हे चेहऱ्यावरती दिसतं. तर जर तुमचं शरीर क्लीन असेल, जे तुम्ही खाताय ते क्लीन असेल तर आपोआप ते चेहऱ्यावरती दिसतं. त्यासोबतच इंटरनली आपण जे घेतो एक्सटर्नली सुद्धा अशा काही गोष्टी आपल्याला कव्हर केल्या पाहिजेत जे की आतून आणि बाहेरून दोन्ही साईडून आपला चेहरा असं छान उजळदार दिसेल आणि क्लिअर दिसेल. मेन म्हणजे माझी ही जर्नी अजून सुरूच आहे. होपसो तुमचीही लवकर स्टार्ट होईल. आणि हा चमत्कार होत नसतो. 2-3 दिवसामध्ये क्लिअरन्स नाही मिळत, क्लिअर नाही होत स्किन. तुम्हाला 7-8 दिवस कंटिन्युअसली यूज केल्यानंतर फरक दिसेल आणि हळूहळू 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला चांगला फरक दिसून येईल त्याच्यामध्ये. सो ते फॉलो नक्की केलं पाहिजेत व्यवस्थित. डाएट टिप्स असू देत किंवा मग जे प्रोडक्ट आपण ॲप्लिकेशन करतो ते. सो चला नेक्स्ट सरप्राईज तुम्हाला आता देते मी. सकाळी 7 वाजता मी आणि तन्वी दोघीही निघालो पुण्याला. का तर ते तुम्हाला पुढे आता समजणार आहेच. आणि ओळखला असेल आवाज. 3 वर्षापूर्वी तुम्ही बघितला होता व्हिडिओमध्ये माझे. ज्यांनी तेव्हापासूनचे व्हिडिओज जे बघतात त्यांना माहीत असेल हा आवाज कोणाचा आहे. प्लस जे सिरियल्स बघतात आणि ज्यांच्या त्या सिरियलमध्ये त्यांनी वॅम्पची भूमिका केला ना मॅम तुम्ही ताई? ओके ओके. तर आवाज आता ओळखला असेल. मी नंतर त्यांना दाखवते कारण त्या स्वयंपाकघरात आहेत. आमच्यासाठी काहीतरी तळतायत बहुतेक. वड्या. येस, कोथिंबीर वड्या, आळूच्या वड्या. तर मग स्मिता ताईंच्याकडे आलेली आहे आणि एका खास कारणासाठी आले. तुम्ही नंतर मी सांगेनच तुम्हाला. आता तर आपला ब्लॉग सुरू आहे आणि तन्वी आणि मी दोघीही आलो. सकाळीच आलोय. पोचायला थोडा उशीर झाला कारण घाटामध्ये थोडंसं ट्रॅफिक भेटलं होतं. मग आता छान त्यांनी जेवणाचा बेत केलाय तर आम्ही जेवून घेतोय. आणि जेवणामध्ये छान अंडा करी आहे, चपात्या आहेत, त्यानंतर आळूची वडी आहे आणि भात पण तयार आहे इंद्रायणी खास. थोड्या वेळाने आपण भेटूया जेवण झाल्यानंतर. आणि नंतर पोहोचल्यानंतर खूप वेळ आम्ही गप्पा मारत होतो. त्यातच जास्त वेळ गेला आमचा. आणि साड्यांचे काही कलेक्शन मी घेऊन आले होते. याच्या आधीही स्मिताताईंनी काही साड्या माझ्याकडून परचेस केलेल्या आहेत आणि त्यांना ते कलेक्शन फार आवडलं. इवन माझे जे टेलर आहेत तर त्यांच्याकडेच त्यासुद्धा आता ब्लाऊज शिवायला देत आहेत कारण त्यांना त्यांचं फिटिंग वगैरे खूप चांगलं बसलं म्हणून. तर काही साड्या जे दिले होते त्यांनी तर तेही मी घेऊन गेले होते. आताची त्यांनी साडी नेसलेली आहे ना तर ती चेक्समध्ये आहे साडी माहेश्वरीमधली. तर ती तुम्हाला पेजवरती नंतर पाहायला मिळेल. हां आता आम्ही शूट करतो. आता तुम्ही त्यांना बघा. खूप छान तयार होऊन आलं. आपल्या कलेक्शनमध्ये साडी जी आहे ती मी त्यांना सगळ्या साड्याच नेसायला लावणार आहे. त्या सगळ्या साड्या नेसा, फोटोज काढा म्हणून सांगणार आहे म्हणून मी घेऊन आले आहेत सगळ्या साड्या. आणि खास तेच आमचं बेत होता की माहेश्वरीचं छान आपण करायचं आहे. त्यांनाही खूप वाटतं. त्यांनी घेतलं माझ्याकडून साड्या म्हणून तुम्हीही घ्या सगळे माझ्याकडून. गेल्या 18 वर्ष त्या अभिनय क्षेत्रात आहेत. तुम्ही यंदा कर्तव्य आहे ह्या मूवी पाहिला असेल मराठी, अंकुश चौधरीसोबत यांचा. आणि मला तेव्हाही वाटलं नव्हतं जेव्हा आम्ही तो मूवी बघितला किंवा काही सिरियलमध्ये त्यांचं काम बघितलं, काही मूवीजमध्ये बघितलेलं आहे. तर मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी ह्यांना भेटेन म्हणून. पण ह्या माझे व्हिडिओज बघत होते आणि 3-3.5 वर्षापूर्वी त्यांनी मला इंस्टाग्रामला फॉलो केलं होतं आणि मला तेव्हा कोणीतरी लाईव्ह असताना सांगितलं अगं स्मिता शेवाळे तुला फॉलो करतात म्हणून. तेव्हा मग ओळख झाली. त्याच्यानंतर त्या घरी आल्या होत्या आणि खूप त्याने अप्रिसिएशन दिलं. त्यांना मी खूप आवडते म्हणून. ब्लॉग्स त्या बघतात रेग्युलर म्हणून. नमस्कार धनश्री. नमस्कार ताई. तुला सगळ्यात आधी खूप आता तुमची उत्सुकता जास्त ताणणार नाहीये. आम्ही साड्या डिस्प्ले करणार आहोत आणि या डिस्प्ले केलेल्या साड्या ज्या आहेत त्या तुम्हाला चंद्रमा रोहिणी हे इंस्टाग्राम ID आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देते. तिथून तुम्ही अजूनही व्हरायटी बघू शकता आणि तिथूनही ऑर्डर करू शकता किंवा मग व्हॉट्सअप नंबर आम्ही देतो आहोत तिथूनही तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि आणखी विशेष गोष्ट म्हणजे तर अशा या साड्या होत्या. आय होप तुम्हाला आवडल्या असतील. खूप मस्त मस्त याकडे कलर्स आहेत, खूप व्हरायटी सुद्धा आहे आणि त्यातल्या बऱ्याचशा मी घेतल्या त्यांनी ऑन द स्पॉट घेतल्या. हां तर आउट ऑफ स्टॉक असणार आहेत काही गोष्टी.
काही साड्या आउट ऑफ स्टॉक असणार आहेत, कारण मी घेतलेल्या आहेत. पण धनश्री तुला खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला जर हे कलेक्शन आवडलं असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. मला खूप बरं वाटतं तुमचं कमेंट्स ऐकायला. नवीन असतील कोणी चॅनलवर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि ह्या साड्या कोणाला आणखी विकत घ्यायच्या असतील तर त्यांच्याबरोबर व्हिडिओ शेअर सुद्धा करा. येस, थँक्यू सो मच. आणि मला इथे बोलवलं, संधी दिलीत आणि माझा व्यवसाय पुढे जाण्यासाठी, वाढीला लागण्यासाठी तुमचं प्रोत्साहन मिळालं. त्यासोबतच खूप जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला, त्यामुळे मेन कलेक्शन माझं पोहोचतच असेल. तुम्हाला जर आवडलं असेल कलेक्शन तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेले आहेत, ते फॉलो करायला विसरू नका. थँक्यू सो मच स्मिताताई, तुम्ही मला बोलवलं आणि एवढा प्रोत्साहन दिलं त्याबद्दल. माय प्लेजर. आणि ज्यांना कोणाला असे उद्योजक म्हणून आणि ज्यांना कोणाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आणि त्यांच्याकडे काही आयडियाज आहेत तर तुम्ही मला मेल करू शकता. आणि मेलमध्ये तुमचं कलेक्शन पाठवा, तुमचं सगळं व्यवस्थित इन्फॉर्मेशन पाठवा. आमची टीम तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करेल. धन्यवाद. तर मग फायनली थकलो आम्ही. खूप छान झालं शूट, खूप मस्त झालं. पेशन्स लेवल खूप आहे. पण साडी अगदी 10-15-20 सेकंडमध्ये पटकन हे करून नंतर मग तयार करायला 20 सेकंड, म्हणजे 1 मिनिटामध्ये त्यांनी साड्या बदललेल्या. म्हणजे त्यांना अनुभव असणारच, कारण त्या त्या क्षेत्रात आहेत कामं करताना. पण खूप छान. कोमलची ओळख करून दे ना. कोमल. येस, कोमल माझ्या चॅनेलवर सगळं जे सर्व आहे ही कोमल आहे. कोमलमुळे माझं चॅनल सुरू आहे. येस, आणि खूप छान वाटलं. मलाही खूप छान वाटलं. आणि धनश्रीला खूप खूप शुभेच्छा. तू अतिशय जिद्दी आहेस आणि अशीच राहा, मोटिवेट करत राहा सगळ्या स्त्रियांना. आणि आपला जो माझ्या चॅनलवर सगळा दिसणार आहे आपल्या या साड्यांचा व्हिडिओ तो नक्की बघा. त्यामध्ये नवीन उद्योजिका ज्या होऊ पाहतायत तर त्यांच्यासाठी म्हणून आम्ही एक सेगमेंट सुरू केलेलं आहे, तुमचं स्वप्न तुमचा व्यवसाय नावाचं. तर तिथे पहिली उद्योजिका आमची उभरती उद्योजिका धनश्री आहे. शुभेच्छा असू दे तुम्हा सर्वांच्या. नक्की. येस. आणि मस्त वाटलं. आता चहाचं एक करूयात. चहा मला धनश्री करून देणार आहे, पण आता तिचा काय स्पेशल आणि त्याचं नाव आहे मुंबईचा चहा बाय धनश्री. चला. चहा करते धनश्री माझ्याकडे. मी करायला हवा पण तिला माझ्या हातचं म्हटलं. आवडत नाही. नाही, त्या बोलल्या. मी म्हटलं नाही, चहा मी माझ्याच हातचा पिते, मी कोणाच्या हातचा पित नाही. आणि तुम्हाला पण करून देते. इकडे बघ, बोल. तर चहा खरंच मी कोणाच्या हातचा पित नाही, मम्मीच्या पण हातचा पित नाही. मी ह्या चहा ऑफर केला म्हणून मी करते, थांबा म्हणून मी करते चहा. काय डिफरंट आहे तुमच्या चायमध्ये? आमच्या चहा काही डिफरंट नाही, फक्त ते मनाला एक असते की मी केलेला माझ्या हातचा चहा. आणि मी सोडला होता आता, पण आज घेणार. ओके. जास्त बोल झालं, वेळ झाला. खूप चहा घेणार आणि मी घेणार आता पटकन. फ्लॅश सुरू केलं असतं चांगलं उलटा. नाही परफेक्ट. त्याचा ब्लाऊज कट करावा लागेल. ही आम्हाला आज देणार आहे मुंबईचा स्पेशल चहा करून. चहा असं काही नाही ग, मला खरंच माहिती. हे रेड लेबल आहे. मामी रेड लेबल नॅचरल तयार आमचं तीच असणार. ही रेड लेबल आहे आणि काहीतरी स्ट्रॉंग आहे ना, स्ट्रॉंग आहे ना. हा मे बी. आणि दूध मग आम्ही गोकुळचं वापरतो. आता हे अमूलचं आहे, त्यामुळे काही वेडवाकडे झालं तर मला सांगायचं नाही. नाही नाही, तुझा चहा छान होणार आहे. आणि उकळी चांगली उकळू दे, चांगला उकळू दे चहा. असं काय नसतं, इट डिपेंड्स केली पाहिजे. कप्स आपण शोधूया. कोणी बनवलाय त्याला पण चहा घ्यायला पाहिजे. का असं चहा बनवला नाही ना. चहामध्ये दूध पडत आहे. कप्स कुठे आहेत पण आपले? सिनेमॅटिक. तुम्हाला ब्लॅक कॉफी हवी का? कोणाला?
मला कप दे इकडे. चाय विथ धनश्री. 4ची कॉफी आता 4चा चहा धनश्री बरोबर. दिवस खूप असा बिझी गेला, छान गेला, मस्त गेला. खूप काही शिकायला पण मिळालं. स्मिताताईंच्या बरोबर असंच नंतर थोडा वेळ गप्पा मारत बसलो होतो आम्ही. 18 वर्षांचा त्यांच्या अभिनयातल्या कारकिर्दीतला जे टप्पे होते त्या काही गोष्टी शेअर केल्या त्यांनी. अभिनयाचं क्षेत्र कसं असतं, काय गोष्टी, आणि छान झालं, मस्त झालं. त्यांनी मला बोलवलं होतं की आपण असं एक करूया धनश्री, एक सेगमेंट स्टार्ट करूया. नवीन जे आहेत खूप काही उद्योग करत असतात खूप जणी, की ज्यांचं कपड्यांचा असतो, ज्वेलरीचा असतो, अजून खूप सारे, तर त्यांना एक प्रोत्साहन होईल. तर त्याच्यासाठी म्हटलं ठीक आहे आपण करूयात. आणि ते छान झालं, व्यवस्थित झालं, मस्त झालं. यायला थोडासा उशीर झाला. आता येऊन आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आता अजून थोडं काम आहे, व्हिडिओ एडिट करायचं आहे, तो करून मग झोपणार. उद्या संडे आहे तरी पण थोडंसं काम आहेच उद्या. आणि पाऊस गेलेला तो आता आज सुरू झाला आहे परत. तर मी पण आहे वरती झोपले ती पण. आणि मग आता आम्ही ब्लॉग एंड करूया इथे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम हे असंच राहू द्या. आपण परत भेटू. तोपर्यंत बाय बाय.